नमस्कार, मी अंकुश पाटील ॲग्रोमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आलोय आपण गाव कोणते? उदनवाडी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर येथील शेतकरी आहेत. काय नाव तुमचं? राजेंद्र तुकाराम बंदवडे. राजेंद्र तुकाराम बंदवडे. हा, शेतकरी तुमचा नंबर सांगा. 99 75 45 30 22. 99 75 45 30 22. 30 22 हे शेतकरी आहेत. तुम्ही निविष्ट इथे कैलास कुऱ्यांच्याकडून आणला. तुमचा नंबर सांगा. 9503 99 77 44. हे शेतकरी आहेत. हे बघताय कधीची बाग आहे तुमची? हे 1.5 वर्षाचा प्लॉट आहे. 1.5 वर्ष म्हणजे पहिलाच भार धरलेला पहिलाच बहार आहे. तुम्ही हा. हे चालू केले कधीपासून आपलं तंत्रज्ञान वापरायला सुरुवात केली? ही सुरुवातीपासून चालू केलं होतं मी. हा. आपली नाझरे मठ येथे मीटिंग झाली होती तेव्हापासून मी तुमचा शेड्यूल थोडं फॉलो करत आलो. हा, सगळं पूर्ण तेव्हापासून तुम्ही वापरायला हा, सुरुवात केली. आता सुरुवात किती केली. फळं तुम्हाला हे आहेत फळ त्याच्यात? आता प्रत्येक झाडाला 100+ आहे. 100 90 120 हायस्ट झाड 135 झाले. 135 सेटिंग आहे. हा, पण एवढे या झाडाला पेलत नाही. 2 वेळा थिनिंग झाले. 2 वेळा म्हणजे आता 100. हा 2 वेळा थिनिंग करून आता 70-80 वर आणले. हा, त्यातनं बिन आता आणखीन किती काढायचं किती ठेवायचं. 60 ते 70 आपल्याला फळ ठेवावं लागतील आणि सरासरी एका झाडाला आपण 20 किलो माल घ्यायचा आहे. 20 किलो माल घ्यायचा आपल्याला. 20 किलो आणि जरी काय आपल्याला जरी 60-70 असेल तर आपल्याला 400 ग्रॅमच्या आसपास 300 ते 400 ग्रॅम झाल्यानंतर ऑटोमॅटिक 20 किलोच्या आपण आसपास जातोय आपण. आणि की पहिला किती तुमचा कधीपासून आपल्या ह्याच्यापासून एक गेल्या वर्षी सुरुवातीला मी धरली होती ऑगस्टमध्ये, पण मला काय ते बहार सक्सेस झालेला नाही. तो त्यावेळेस माझा एक 90 हजारा आसपास खर्च झाला होता. त्यावेळेस आपलं तंत्रज्ञान वापरत नव्हतं तुम्ही? नव्हतं वापरलं नव्हतं. हा, तेव्हा 90,000 झालं. हा, 90,000 झाला होता. हा. आणि आता 50,000 लय झालं. 50% वाला आहे. हा, 50%वर. हा, आणि आता भरपूर तुम्हाला सेटिंग आणि विशेष म्हणजे शेतकरी बंधूंनो यांना आता गारपीट झाली ना मध्ये. गारपीट झाले. हा, ह्याच्या गारपीट मध्ये सुद्धा एवढा हे होऊन सुद्धा तुमचं एवढं हा, हे झालेलं. गारपीट मध्ये पण टेकलाय प्लॉट बऱ्यापैकी. थोडं थिनिंग करून तेलगट वगैरे आता सध्या तर काय नाही. बरं, आता कंपनीवाले दुकानदार तुमच्या प्लॉटवर येतात. तुम्ही मला फोनवर बोलला काय? हे प्रत्येक जण येतं वेगळं सांगून दिशाभूल करून, म्हणजे असं साईज होणार नाही, एवढं फळ टिकणारच नाही, असं हे करावं लागेल ते करावं घालावंच लागेल. लागणार. हा, बेसल डोस 1.5 किलो एका झाडाला घालावं लागेल असं सांगितलं त्यांनी. हा, तुम्ही काय घातले का ह्याला बेसल डोस? मी सुरुवातीला 1 किलो घातला होता. कधी किती दिवस झाले? सुरुवातीला म्हणजे इतर म्हणजे बेड भरतोय त्यावेळेसच घातलेलं. वरून तुमचं आज 93 दिवस आहे प्लॉटला. 93 दिवस आहे. हा. त्याच वेळेस हा, घातलं? त्याच वेळेस घातला होता. हा, त्यापासून काय नाही नाही अजून काय घातलेलं. हा, मग हे आपलं मायक्रोन्यूटन म्हणा, हे बाकी हे सगळं अमिनो ऍसिड आपलं 60-20 हेच. फुलवी हा. क्युमिस सीवेड सगळं जे काय आहे हा, हे सगळं तुम्ही सोडताय तुम्ही. हा. तुम्हाला आता काय साईज पाहिजे तुम्हाला? हा, साईज इतर आता तुमच्या बरोबरचे तुमच्या कुणा शेतकऱ्यांचे आहेत का प्लॉट वगैरे आहेत काय? की. माझ्या आधी एका महिन्याचे आहेत, पण त्यांना जरा एक 50-60% असं तेलगटचं वातावरण त्यांच्यात जास्त दाखवायला लागले. हा, आणि त्यांचं म्हणजे रासायनिकवर जास्त हे इथंच आहेत. राजूरला प्लॉट आहेत. हा, हा, त्यांच्यात तेलकट आहे. तेलगट आहे. आणि तुमच्यात? माझ्यात मला आतापर्यंत तर दिसलं नाही, हा, पण पुढं आता कसं असेल तसं बघू. पुढं पण नाही दिसणार, काळजी करू. बघा आतापर्यंत मला बघायला बिन कुठं दिसलं नाही, आणि कसला ही बिन मला माहित नाही अजून. तेलकट कसलं असते? हा, हा हा, नवीनच शेतकरी बंधून पहिलंच आहे ना ते? पहिलंच वर्ष आहे. पहिलंच वर्ष आहे. हा, यांना एवढं काय डाळिंबातलं नाही. तुम्हाला कुठला अजून काय तेलकट दिसलेलं नाही दिसलं. आणि मी बाहेर बघून आलोय, ते किती तेलगट सोडले असं तुम्ही? डाग असते तर. किती सोडले अमिनो ऍसिड तुम्ही आपल्या ह्या प्लॉटला आपल्या पद्धतीने तयार केलेलं? आतापर्यंत थोडं कमीत कमी 20 लिटर पर्यंत गेलं. 20-25 लिटर गेलं. 25 लिटर गेले. हा. आणि अमिनो ऍसिडनं तेलकट येतात म्हणतात कुरे साहेब. नाही ना, अमिनो ॲसिडनं आपण जे मधुनानाचा प्लॉट आहे किंवा बाकीचे जे प्लॉट आहेत, अजून एकाच्याही प्लॉटवर तेलकट आलेलं नाही, कोणाच्याच प्लॉटवर नाही. शेतकरी बंधूंनो, मार्केट मधलं ज्यावेळेस आपण अमिनो ऍसिड घेतोय ते प्रयोग केलाय. एका रासायनिकचं चार वळीला दिलंय आणि आपलं तंत्रज्ञान एका 4 वळीला दिलंय. त्या रासायनिक ज्या वळीला दिलंय त्यातल्या एका 15 झाडावर आम्हाला तेलकट दिसलाय, आणि आपलं जे तंत्रज्ञान वापरलंय त्यात कुठंच आपल्याला तेलकट दिसलेलं ती नाही. कुठं आम्हाला plot आहे? आपल्या तिथंच आहे डेमो प्लॉट. अजून नाही. बघू आपण नंतर बघू आपण ते. त्याचा मग चालतंय. ते व्हिडिओ करायला पाहिजे आपल्याला. हो, काय? बनवाय की. हा, त्याचाही नंतर लवकरच व्हिडिओ येईल. कारण जे काय तुम्हाला गैरसमज केला जातोय की अमिनो ऍसिडनं तेलकट येतोय, पण मार्केटमधला अमिनो येतात त्याच्यामध्ये युरिया असेल, नत्र असेल, याचं प्रमाण वाढवलं जातं त्याच्यामुळे येतोय. आणि आपण जे अमिनो ऍसिड बनवतोय याच्यामध्ये प्रोटीन आणि पोटॅश आहे, त्यामुळं तेलकट येणार नाही. उलट तेलकटला अटकाव करणार आपला अमिनो ऍसिड. तर
तुम्हाला किती अपेक्षा आहे साईजचे? साईज मला 300-400 पर्यंत जर ही सर लॉटमध्ये जर झाले तरी पण अपेक्षित आहे मला. ठीक आहे, होईल. आपण यांचं ज्या वेळेस आपण हार्वेस्टिंग होईल त्यावेळेस आपण यांचा एक व्हिडिओ बनवू. तुम्हाला काय वाटतंय या प्लॉट वगैरे? समजा आज इकडले शेतकरी आलते, इकडले नगरचे आज बरेच 2-3 शेतकऱ्यांना विजिट केले, नगरकडचे वगैरे शेतकरी आलते. त्यांच्या म्हणण्यातून येते की हा पहिल्या वर्षीचा प्लॉट अतिशय दमदार पद्धतीने आला आहे. तंत्रज्ञान वापरल्यामुळे, अंकुश पाटील तंत्रज्ञान वापरल्यामुळे झाडात पण ताकद भरपूर तयार झाले. पण शेतकऱ्यांनी एवढा माल न घेता त्यांनी थिनिंग अजून करावं, कमी प्रमाणात फळं घ्यावी आणि गुणवत्ता येईल असं त्यांचं म्हणणं येते. आणि नक्की या जे ह्या बरोबरचे माल आहेत ह्या सगळ्यांना रेट राहील म्हणते तर चांगल्या पद्धतीचे असं पण म्हणून गेले शेतकरी. मार्केट आजचं मार्केट 180 ते 220 पर्यंत चालू आहे मार्केट. पुढे काय राहील मार्केट? पुढं आसपासच राहील त्याच्या 150च्या वरनं तर 100% मार्केट राहील. 150 मिनिमम 150 जरी मिनिमम राहिला तर याला 20 किलो माल जरा. किती झाड आहेत? 900 झाड आहेत. म्हणजे किती झालं? 18 टन झाला का माल? 18 टन आसपास झालं. 18 टन माल झाला तुमचा. किती पैसे होतील? मी 100नच धरलंय. पुढचं धरलंच नाही. किती गणित धरले? 90-100 एवढंच धरलंय. 36 लाख रुपये होतील. चालू आहे. हा, तसं पुढलं मार्केटवर पण अवलंबून आहे. 100 न गेला तरी 18 लाख होतील. 200 गेला 36. हा, होय. 150 ने गेला तर नशिबानं काय असेल 27 लाख त्याला रुपये. पुढल्या 100 ने गेला तर 18 लाख. हा 150 ने गेला तर 27 लाख आणि 200